चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आई पांढरीतली माणसं या पुस्तकातील एक व्यक्तिचित्रण मी आज तुम्हाला सांगणार आहे। व्यक्तिचित्रणाचे नाव आहे धोंडीबा नाना। पुस्तकाचे लेखक आहेत सुधाकर कवडे, गुरसाळे, पंढरपूर। व्यक्तिचित्रण धोंडीबा नाना, लेखक सुधाकर कवडे, प्रकाशक घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, पुणे। शाळेच्या मैदानावर जमलेल्या शेकडो लोकांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या। हाती हार घेऊन खुर्चीवर बसलेल्या पुढाऱ्याचं लक्षही आकाशाकडे लागलं होतं। मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत ते स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होते। कडेकोट हा शब्द पोलीस बंदोबस्तासाठी का वापरतात याचा प्रत्यय इथं जाणवत होता। माणसंच काय, पण मुंगीला पण शिरकाव करू द्यायला पोलीस तयार नव्हतं। हातात हार घेतलेला एक जण तो कडेकोट बंदोबस्त तोडून पुढं जायला धडपडत होता, पण व्यर्थ। 6.5 फूट उंची, अंगात नेहरू शर्ट, पांढऱ्या सर्दीच्या रंगाप्रमाणेच पाय घायाळ धोतर, डोकीवर फेटा, पायात कोल्हापुरी चप्पल, असा तो इसम धोंडीबा नाना। होय, धोंडीबा नाना आमच्या भागातला मोठ्या साहेबांचा हाडाचा कार्यकर्ता। आज मोठे साहेब कारखान्यावर येणार होतं। शाळेच्या पटांगणात तयार केलेल्या हेलिपॅडवर सगळेच जण त्याच हेलिकॉप्टरची येण्याची वाट पाहत होते। चातकानं पावसाची वाट पाहावी, अगदी तशी। अखळ पखळ सदरा, दुमत्या कासऱ्यात मावणार नाही अशी शरीरयष्टी असणाऱ्या नानाची पोलिसाचं कडं तोडून पुढं जायची धडपड सुरू होती, तर पोलीस नानावर खेचकून त्याला मागं ढकलत होता। साहेब, मोठं साहेब माझं दोस्त आहे ती, मला जाऊ द्या पुढं। तुमचं काय काम असलं साहेबाकडं तर मला सांगा, पण सोडा, मला सोडा, अशी आर्जव नाना करत होता। पण पोलीस नानाचं ऐकूनही घ्यायला तयार नव्हते। नानाची आपली मिठी चालूच, साहेब नका सोडू, पण मी तुम्हाला सांगतो, साहेबांनी माझा आवाज ऐकला की गाडी उभी केली पाहिजे। मी त्यांच्या गाडीत बसणार, मग बसा बोंबलत। अधिकारी नानाकडे आश्चर्याने बघायचा। नानाला साहेबाचा खूप अभिमान वाटायचा। नवं मोठं साहेब म्हणजे धोंडीबा नानाचा जीव की प्राण। राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री म्हणून मोठे साहेब ज्या ज्या वेळी कारखान्यावर आलं त्या प्रत्येक वेळी त्यांनी नानाला जवळ बोलवलं, त्यांची चौकशी केली। नाना एकीकडं पोलिसांना आत्मविश्वासानं बोलत असला तर त्यांचं दुसरं मन जरा साशंकच होतं। त्याला वाटायचं, साहेब दिल्लीच्या सरकारात संरक्षण मंत्री झाल्यात। याच्या अगोदर त्यांनी आपल्याला कधी डावललेलं नाही, पण आज ते ओळखतील का आपल्याला? तसं नानाचं दुसरं मन म्हणायचं, नाहीत साहेब आपल्याला इसरत, नाहीतर आपण त्यांच्यासाठी एवढं जीवाचं रान करून पळतो या। पण स्वतःसाठी काय मागितलंय? जे केलंय ते त्यांच्या राजकारणासाठीच। नानाच्या मनात विचारांची कालवाकलव चालू असतानाच आकाशात घरघर वाढली। साऱ्यांनी एकदा वर बघितलं। स्वतःला सावरत खुर्चीत बसलेला पुढारी उठून उभा राहिला। डोकीवरच्या टोप्या सावरत त्यांनी शिपायाजवळ हार स्वतःकडे घेतलं। पोलीस अलर्ट झाले। पुढे जाणाऱ्या लोकांना त्यांनी काठीचा धाक दाखवत मागे रेटलं। हवेत धुळीचं लोट उडालं। हेलिकॉप्टर अलगद खाली उतरलं। नानाची नजर मोठ्या साहेबांना शोधत होती। पांढऱ्या शुभ्र सदऱ्यावर काळे जॅकेट आणि पांढरं शुभ्र पॅन्ट असलेलं रुबाबदार साहेब हेलिकॉप्टरच्या पायऱ्या उतरताना पाहून नानाला समाधान वाटलं। धोत्राचा सोगा सावरत कारखान्याचे चेअरमन अण्णांनी पुढं जाऊन साहेबांच्या गळ्यात हार घातला। एकमेकांकडे पाहत दोघांनी मिठी मारली। दोघेजण गाडीकडे निघाले। इतक्यात साहेब अशी गर्दीतून हाक ऐकू आली। गाडीत बसण्याच्या तयारीत असणाऱ्या साहेबांना हा आवाज परिचयाचा वाटला। क्षणभर थांबून त्यांनी गर्दीकडे कटाक्ष टाकला। एक उंचापुरा माणूस एका हाताने डोकीवरचा फेटा सावरत दुसऱ्या हातात हार घेऊन
तो उंचावत पुढं येण्यासाठी धडपडत होता. साहेबांच्या लक्षात आलं, धोंडीबा नाना पुढं येण्यासाठी धडपडतोय. ते क्षणभर थांबले. तिथूनच साहेबांनी पोलिसांना इशारा करून नानांना पुढं येण्यास सांगितलं. बोक्याच्या तावडीतून सुटलेल्या कोंबडीनं धूम ठोकावी तसा नाना साहेबांपुढे पळाला. यव्हाना मगापासून गर्दीत धक्के खाऊन निम्मा अर्धा तुटलेला हार त्यानं साहेबांच्या हाती दिला. साहेबांनी हात करताच नाना गाडीत बसला. धुरळा उडवत गाड्या मार्गस्थ झाल्या. गेली 2 तास नानाला पुढं जाण्यापासून रोखणारा पोलीस अधिकारी अपराधीपणानं गेलेल्या गाड्यांकडे पाहत उभा होता. धोंडीबा नाना, धोंडीबा नाना, आमच्या गावातला मोठ्या साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता, ज्याची राजकीय सुरुवात कार्यकर्ता म्हणून झाली आणि शेवटही कार्यकर्ता म्हणूनच. मोठं साहेब म्हणजे नानाचा जीव की प्राण. हे नातं कसं निर्माण झालं ते खुद्द नानालाही माहीत नाही. मात्र अख्ख्या तालुक्याला साहेब म्हणजे नाना आणि नाना म्हणजे साहेब हे समीकरण माहीत झालेलं. स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यापासून साहेबांनी महाराष्ट्रभर पायपीट करून पक्ष बांधणी केली. चांद्यापासून बांद्यापर्यंत अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. अनेक कार्यकर्ते जोडले, त्यापैकी धोंडीबा नाना एक. साहेबांसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या नानाला साहेबांची ओळख द्यावी, ख्याल खुशाली विचारावी हीच त्यांची अपेक्षा. यापुढं नानाला सगळी पदं आणि सत्ता कवडी मोल. साहेबांच्या या ओळखीमुळं नानाकडं अनेक जण कामं घेऊन यायची. मग कधी बारामती, कधी मुंबईपर्यंत, तर काही वेळा दिल्लीलाही नानाचा प्रवास व्हायचा. नानाबरोबर भेटायला आलेल्या कोणत्याही माणसाला साहेबांनी कधीच रित्या हातानं माघारी पाठवलं नाही. आपल्या ओळखीमुळं एखाद्याचं काम झालं याचं समाधान काम घेऊन येणाऱ्यापेक्षा नानालाच जास्त वाटायचं. पण नानानं कधी त्यांच्याकडून कामाच्या मोबदल्याची अपेक्षा केली नाही. उलट शहरात आल्यानंतर नानानं अनेक वेळा पदरमोड करून गावापर्यंत प्रवास केला आहे, म्हणजे स्वतःच्याच खर्चाने. नव्या पक्षाच्या बांधणीसाठी सुरुवात केल्यानंतर साहेबांनी ग्रामीण भागातील होतकरू आणि चाणाक्ष तसेच राजकीय दूरदृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांना हेरलं. पक्षाच्या कामाची त्यांच्यावर जबाबदारी टाकली. युवक कार्यकर्त्यांची पुणे ते मुंबई सायकल रॅली काढली. पैलवानी पेशा जपलेल्या नानानं त्यामध्ये भाग घेतला. लहानपणापासून दूध दुभत्यामध्ये वाढलेल्या नानानं पुण्यापासून मुंबईपर्यंत सायकल दामटली. 50च्या पुढं गेलेल्या नानाचा उत्साह तरुणांना लाजिरवाना होता. मुक्कामाच्या ठिकाणी साहेब नानांची चौकशी करायचे. नानाला आभाळ ठेंगणं वाटायचं. प्रवासाचा उत्साह वाढायचा. अंगात 10 हत्तीचं बळ यायचं. गावाकडं आलं की नाना साऱ्या गावाला सांगायचा, अरे येड्यानो, आभाळ फुटल्यागत माणसं, जिकडं बघल तिकडं पांढरंच पांढरं. दुपारी सगळी जेवायला बसली. साहेब पंक्तीतनं फिरता फिरता जवळ आलं. थेट म्हटलं, काय धोंडीबा पैलवान, झालं का जेवण? जिल्ह्यात साहेबांचा कुठंही कार्यक्रम असल्याचं समजलं की नानाची तयारी सुरू होणार. कधी एसटीनं, कधी जीपनं, कधी मोटरसायकलवरून जाऊन साहेबांना भेटल्याशिवाय नानाला चैन पडायची नाही. साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्याचं समजल्यावर नानानं आपल्या सगळ्या म्हशीचं दूध आटवून खावा केला. पेढं करून साऱ्या गावाला वाटलं आणि आनंद व्यक्त केला. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर नानाच्या गावात कॅनल खोदाईची कामं सुरू झाली. गावाजवळून कॅनलचा मोठा फाटा जाणार असल्यानं साऱ्या गावात आनंदाचं वातावरण तयार झालं. आता गावाला पाणी येणार, शेती बागायती होणार, जिरायती माळरान ऊसाच्या शेतीनं फुलून जाणार. या कल्पनांचं मोर शेतकऱ्यांच्या मनात थुईथुई नाचू लागलं. साहेबांच्या प्रयत्नामुळेच उजनी धरणाचं पाणी शेतीला मिळणार, नाना साऱ्या पंचक्रोशीला खात्रीनं सांगत होता. कॅनलचं नकाशे तयार झालं. सर्वे करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या गाड्या गावात गिरट्या घालू लागल्या. नानानं तलाट्याकडे जाऊन माहिती घेतली. त्यावेळी त्याला समजलं की आपल्या 9 एकर शेतीपैकी 6 एकर शेती कॅनलमध्ये जाणार आहे. नानाला धक्का बसला. पाणी घेऊन येणारा कॅनल नानाला वरदान ठरेल असं वाटत होतं.
पण तो आता नानाला शाप वाटू लागला. त्याच्या नजरेसमोरून काळीभोर जमीन हटता हटेना. वाडवडिलांपासून शेतात पिकलेली पिकं, डेरेदार सावलींची झाडं, गुराढोरासोबत हिंडताना झाडांसमोर झालेली सलगी, साथीदारांबरोबर आंब्यांच्या झाडावर रंगलेले सूरपारंब्याचे डाव नानाला जसंच्या तसं आठवू लागलं. एकीकडे शेजारे पाजाऱ्यांची होणारी बागायती शेती, ऊसाचं फड, द्राक्षाचं मळं, शेतात उभारलेलं टुमदार बंगलं यांचं स्वप्न नानाला सुखावत होतं. तर त्याच वेळी आपली शेती कॅनलमध्ये जाऊन आपण अल्पभूधारक शेतकरी होणार असल्याची भीती त्याला जीव पोखरत होती. त्यांचा जीव पोखरत होती. नानाची अवस्था सोन्याच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवलेल्या राघूसारखी झाली होती. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली जमीन वाचवणं नानापुढचं आव्हान होतं. पुढच्या पिढीला भूमिहीन होण्यापासून वाचवण्यासाठी त्याच्या पुढं दुसरा पर्याय नव्हता. बघता बघता सर्वे पूर्ण होऊन कालवा खोदाईच्या कामाला निविदाही निघाल्या. यातून काय मार्ग काढायचा हे नानाला सुचेना. आपण साहेबाकडे जाऊन गाराण सांगावं आणि मार्ग काढावा. साहेब यातून काहीतरी मार्ग काढून आपल्याला वाचवतील असा विचार नानाच्या मनात आला. दुसऱ्या क्षणाला नानाला वाटलं, कैक वेळा आपण साहेबाकडे गेलो, लय कामं करून घेतली, पण स्वतःचं काम कधी सांगितलंय नाही. काय म्हणतील साहेब? नानाला मार्ग सापडेना. काय करावं सुचेना. मनाची द्विधा अवस्था झाली. त्या रात्री काही केल्या नानाला झोप लागली नाही. रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी नानानं तलाठी कार्यालय गाठलं. कॅनलचा नकाशा घेतला आणि संध्याकाळी मुंबईला जाण्यासाठी रेल्वेला पाय ठेवला. साहेबांना भेटायच्या इराद्यानं नाना मुंबईला निघाला. रात्रभर प्रवास करून नाना पहाटेच मुंबईला पोहोचला. माणसांच्या गर्दीत प्रत्येकजण मुंगीसारखं पुढं जात होतं. पहाटेच्या पहरी देखील रस्त्यावर गर्दी जाणवत होती. जीवन जगण्यासाठी केवढी ही धडपड. नानाच्या भाबड्या मनाला या गर्दीचं आश्चर्य वाटलं. एरवी खांद्यावर ज्वारीचं पोतं असतानाही समोरच्या माणसानं कसं काय चाललंय असं विचारलं तर निवांत आहे असं सांगणाऱ्या गावच्या माणसाचा नानाला अभिमान वाटला. त्यांच्या मनात गड्या आपला गावच बरा असा विचार ठोकावून गेला. नानाला मुंबईची ही गर्दी नवीन नव्हती. लोकांच्या कामासाठी अनेक वेळा त्यांचं मुंबईला मोठ्या साहेबांकडं हेलपाटं झालं होतं. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडलेल्या नानानं काळ्या पिवळ्या रंगाच्या टॅक्सीला हात करून थेट वर्षा बंगला गाठला. दरवाजावरच्या वॉचमॅनानं नानाचं नाव गाव लिहून घेतलं. थोड्या वेळात नानाला बंगल्यात प्रवेश मिळाला. हातातली कागदाची पिशवी सावरत नाना स्वागत हॉलमधील खुर्चीवर बसला. काय म्हणतील साहेब? आपलं काम करतील का? अशा अनेक प्रश्नांची मालिका नानाच्या मनात सुरू झाली. दुसऱ्याच्या कामासाठी अनेक वेळा साहेबांना भेटून कामासाठी आग्रह धरणारा नाना स्वतःचं काम करण्यासाठी मात्र 100 वेळा विचार करत होता. मधूनच त्यांचं मन म्हणायचं, असू दे, आपलं काय साहेबांना सांगायचं नाही तर कुणाला सांगायचं? साहेब नाही म्हणणार नाहीत. विचाराच्या तंद्रीत नानाला आपल्या शेताचा काळजागत जपलेला तुकडा तसाच पुढं दिसू लागला. एका बाजूला 10-5 एकराचे शेतकरी बागायतदार होऊन 4 चाकी गाडीत फिरत आहेत. छपरामध्ये राहणारे अनेक जण टुमदार बंगल्यामध्ये वावरत आहेत. तर आपली 3 मुलं मात्र दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करत आहेत असा त्या नानाला भास होत होता. नाना विचार करत होता. साहेबांना भेटण्यासाठी खुर्चीवर बसला होता. धोंडीबा गवळी अशी हाक ऐकून नानाची तंद्री भंग पावली. त्यानं आपली पिशवी सावरली. आतली कागदपत्रे काढून पुन्हा आत ढकलली. दरवाजासमोर जाऊन उभा राहताच दरवाजा उघडला. सकाळी 6 वाजताच तयार होऊन साहेब कामासाठी हजर होते. नानांनी नमस्कार केला. पैलवान कधी आला? एकटाच दिसतोय. प्रवास कसा झाला? साहेबांच्या या चौकशीनं नानाचा शिनवटा कुठं पळाला. त्याला तरतरी आली. साहेब आलो आपलं असाच. लय दिवस झालं भेट नव्हती, म्हणलं जाऊन यावं.
नानाची घालमेल साहेबांच्या नजरेतून सुटली नाही. नाना कुठल्या तरी अडचणीत आहे हे साहेबांनी हेरलं. एरवी सोबत आणलेल्या माणसांच्या कामासाठी हट्ट धरणारा पैलवान आज एकटा कसा आला, त्याचं काहीतरी वैयक्तिक काम असेल हे साहेबांच्या लक्षात आलं. पैलवान, काय अडचण आली? एकटाच कसा आलास? काय काम काढलं? नानानं जवळच्या पिशवीतून कॅनलचा नकाशा बाहेर काढला. साहेबांसमोरच्या टेबलावर ठेवला. साहेब तुम्ही उजनीचा फाटा माझ्या गावाला दिला, लई उपकार झालं. सारं गाववालं हे काम तुम्हीच केलं म्हणून लई खुश आहे ती. साहेबांनी स्मित हास्य केलं. समोर ठेवलेल्या नकाशाकडे बघितलं. नाना बोलत होता. पण साहेब त्याला पुढं बोलवे ना. स्वतःचं काम कसं सांगावं म्हणून नाना गप्प बसला. पण काय, बोल की पैलवान. पण साहेब, माझ्या 9 एकर शेतीपैकी 6 एकर शेती कॅनोलमध्ये जाते आहे. म्हणलं तुमच्या कानावर घालावं. साहेबांनी स्मित हास्य करत नानाकडं पाहिलं. पैलवान, जेवण झालं का? जेवायला थांबा असं म्हणून खिशात हात घातला. हातात आल्या तेवढ्या नोटा पुढं केल्या. साहेब, नका मी आणलेत पैसे, माघारी जाण्यापुरतं आहेत माझ्याजवळ. नाना काकुळतीनं सांगत होता. खूप आग्रहानंतर नानानं पैसे घेतले आणि खुर्ची सोडून बाहेर आला. बाहेरच्या माणसानं त्याला स्वयंपाक खोलीत नेलं. जेवणाचं ताट आलं. नानाला कडकडून भूक लागली होती, पण जेवण करण्याची त्याची इच्छा उरली नव्हती. मी इतक्या तळमळीनं सांगून देखील साहेब काहीच बोललं नाहीत. आता काय करायचं? कुणाकडं जायचं? जमीन कशी वाचवायची? असे एक नाही अनेक प्रश्न नानाला सतावत होते. त्यानं कसा तरी पोटाला आधार केला. रस्त्यावर येऊन टॅक्सीला हात केला आणि रेल्वेनं गावाकडचा रस्ता धरला. नानाला मुंबईहून येऊन आठवडा लोटला होता. साहेबांनी आपल्या कामाची दखल घेतली नाही याचा राग नानाच्या मनात धुमसत होता. एक दिवस सकाळी चावडीवर बसलेल्या नानाला रस्त्यावरून जाणारी पांढरी जीप गाडी दिसली. माणसांची गर्दी बघून साहेबानं गाडी चौकात थांबवली. नानाला गाडी ओळखीची वाटली म्हणून नाना कट्ट्यावरून पुढं आला. महिन्याभरापूर्वी कॅनोलमध्ये जाणारी जमीन मोजण्यासाठी आलेले अधिकारी होते ते. त्यांनीही नानाला ओळखलं. जवळच्या बॅगमधून नकाशा बाहेर काढला, समोर मांडला. नानांच्या मनात नकाशा बघून धस्स झालं. आता आपली जमीन वाचत नाही याची खात्री पटली. अधिकारी नकाशावर बोट ठेवत सांगत होता. हे पहा गवळी, कॅनोलचा पूर्वी नकाशा असा होता आणि सर्वे चुकीचा झाला होता. त्यामध्ये तुमची जमीन संपादित झाली होती. सरकारच्या नव्या आदेशावरून हा नवीन नकाशा तयार झाला आहे. नवीन कॅनोल तुमच्या शेतीतून न जाता शेताला वळसा घालून जाईल. त्यामुळे सरकारला तुमच्या जमिनीची गरज नाही. नानानं अधिकाऱ्याच्या तोंडाकडं पाहिलं. त्याला विश्वासच बसेना. साहेब खरं सांगतायत नवं का थट्टा करताय गरिबाची? असं म्हणून नानानं हात जोडलं. त्याच्यासमोर मागील आठवड्यातील मोठ्या साहेबांचा स्मित हास्य करणारा चेहरा उभा राहिला. नानानं छातीवर हात ठेवलं. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागलं. आपल्या आयुष्याची भाकरी सरकारच्या घशातून काढणं केवळ साहेबांमुळेच शक्य झालं याची नानाला मनोमन खात्री पटली. माणसातला देव यापेक्षा वेगळा काय असू शकतो असं नानाला वाटलं. अधिकाऱ्यांनी कसला तरी सोबत आणलेला कागद नानाच्या हातावर ठेवला आणि गाडी आपल्या दिशेने निघून गेली. नानानं कागद तलाट्याला दाखवला. याची यापूर्वी संपादित केलेली जमीन रद्द करण्याबाबत ठरवलेला आदेश होता तो. नानानं कागद घेऊन लगबगीनं ग्रामदैवत दुद्धेश्वराचं देऊळ गाठलं. देवापुढं कागद ठेवला. डोळं झाकून देवाचं दर्शन घेतलं. नानाच्या नजरेसमोर दुद्धेश्वराच्या पिंडीऐवजी साहेबांचा चेहरा स्पष्टपणानं जाणवत होता. नानाच्या ठाई साहेबांचं हेच त्यांचं दैवत आणि सर्वस्वही. गावात कॅनोलची खोदाईची कामं चालू झाली. एरवी उदासपणानं पसरलेली माळरानं दिवसभर माणसांच्या गर्दीनं फुलून गेली. हाताला रोजगार मिळाल्यानं गावातल्या मजुरांच्या हाती 4 पैसे येऊ लागलं. दिवसभर रस्ते शेजारच्या लिंबाच्या कट्ट्यावर बसून नाना हे सारं काम मोठ्या साहेबांमुळेच शक्य झालं असं लोकांना अभिमानानं सांगू लागला.
कॅनलवर काम करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांची नानांशी चांगली ओळख झाली होती. मोठ्या साहेबांशी असलेल्या नानाच्या संबंधाची त्यांना माहिती होती. आपलं एखादं काम निघालं तर ओळख असावी या हेतून सगळे अधिकारी नानाच्या मागं फिरायचे. नानाच्या ओळखीवर अनेक ठेकेदारांनी कामंही मिळवली. ठेकेदारी करण्यासाठी आम्ही पैसे पुरवतो, तुम्ही फक्त काम घ्या, असा सल्ला काही जणांनी नानाला दिला. नानानं तो पार धुडकावला. मी मोठ्या साहेबांच्या ओळखीनं स्वतःसाठी काय बी करणार नाही, असं नाना सगळ्यांना ठणकावून सांगायचा. नानाच्या तीनही मुलांनी त्यांच्याकडं काम मिळवून देण्याचा तगादा लावला. आपण ही ठेकेदारीचं काम करून 4 पैसे मिळावेत असं त्यांना वाटत होतं, पण नानाच्या बुद्धीला हे पटत नव्हतं. कॅनलच्या ठेकेदाराचं काम करणं म्हणजे मोठ्या साहेबाच्या ओळखीचा गैरफायदा घेणं असं नानाचं तत्त्व होतं. आणि आपल्या तत्त्वाशी कधी तडजोड करायची नाही हा नानाचा बाणा होता. नानाच्या ओळखीनं कामं करणारे ठेकेदार लाखो रुपयाची कमाई करताना बघूनही नानाला कधी त्यांचा हेवा वाटला नाही किंवा आपणही पैसे मिळवावे अशी साधी इच्छाही झाली नाही. असं करण्यामुळं साहेबांच्या ओळखीचा गैरफायदा घेतल्यासारखं होईल असं नानाचा साधा सरळ नियम होता. तालुक्यात ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या सार्वत्रिक आणि सोसायटीपासून साखर कारखान्याच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीत साहेबांच्या पक्षाचं नाना हिरिरीनं काम करायचा. निवडणूक काळात तो झपाटल्यागत फिरायचा. साहेबांच्या लहान मोठ्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटायचा, त्यांना कामाला लावायचा. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत साहेबांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहायचा. उमेदवाराने अर्ज भरल्यापासून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत नाना घराचं दार देखील बघायचा नाही. निवडणुकीचं कार्यालय हेच नानाचं घर असायचं. जिथं सोय होईल तिथं जेवण करून आणि सोय नाहीच झाली तर उपाशीपोटी नाना प्रचारासाठी फिरायचा. या काळात त्यानं कधी प्रपंचाचा अथवा बायका पोरांचाही विचार केला नाही. मोठं साहेब देशाचा परपंच करते ती, त्यांच्यासाठी आपण महिनाभर फिरलं म्हणून कुठं बिघडलं, असं नाना सगळ्यांना सांगायचं. निवडणुकीसाठी रात्रंदिवस करणाऱ्या नानानं कधी उमेदवाराकडून 1 रुपयाचीही अपेक्षा केली नाही की कधी वाहनाची वाट पाहिली नाही. वाहन मिळालं नाही तर त्यांची सायकल तयार असायची. निवडणूक काळात नानाकडं बघितलं की मोठं साहेब अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळेच राजकारणाच्या यशस्वी शिखरावर पोहोचल्याची खात्री पटवायची. उजनीचं पाणी शिवारात पोहोचल्यानं काळ्याभोर म्हशीसारखी पसरलेली रानं आता हिरवा शालू नेसलेल्या नव्या नवरीगत भासू लागली होती. एरवी पावसाळ्यागत पिकांनी नटणारी शेतं आता बारमाही हिरवीगार दिसत होती. तिथं पोतभर हुलगं मटकी पिकायची भ्रांत होती, तिथं आता ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब ही पिकं डोलू लागली. शेतातील छपरांची जागा टुमदार बंगल्यांनी घेतली. गावातली घरं सोडून अनेक कुटुंब शेतावर राहायला गेली. नानानंही आपलं सगळं शेत ऊसाचं बागायत केलं. नाना आता ऊस बागायतदार झाला होता. गेल्या 10-15 वर्षापूर्वी नानानं बघितलेलं गावचं स्वप्न सत्यात उतरलं होतं. 3ही मुलांची लग्न होऊन नानाचं घर भरल्या गोकुळात नांदत होतं. घरात दूध दुभत्याची कमतरता नव्हती. कालवा खोदायच्या वेळी सावलीसाठी लावलेल्या रोपट्याचं आता मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालं होतं. रोपट्याचं वय वाढलं तसं नानाचंही वय वाढत होतं. अंगातील चपळता वाढत्या वयाबरोबर कमी होत होती. हळूहळू नानाला वार्धक्याची जाणीव होऊ लागली. तारुण्यात उपसलेलं कष्ट, पैलवानकीच्या काळात तांबड्या मातीत केलेली मेहनत यामुळं ठिसूळ झालेली हाडं आता नानाला त्रास देऊ लागली होती. किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष करून अंगावर दुखणं काढणाऱ्या नानाला आता किरकोळ आजारही अंथरुणावर खिळवू लागलं होतं. शरीराच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन नानानं आपल्या 3 मुलांवर त्यांच्या संसाराच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. एका चुलीवर भाजणाऱ्या भाकरी 3 ठिकाणी विभागल्या. घर चालवणारा नाना आता 3ही मुलांना बिनकामाचा म्हातारा वाटू लागला. जिल्ह्यात कुठंही मोठ्या साहेबांच्या भेटीसाठी 4 चौघांना घेऊन जाणारा नाना आता सभेला कुणीतरी नेण्याची वाट पाहू लागला. शरीरानं थकलेल्या नानाची
मोठ्या साहेबांवरील निष्ठा मात्र चिरतरुण होती. औषध पाण्यासाठी घेतलेल्या पैशातून नानासाहेबांच्या सभेला हजेरी लावायचा. शासनाने एस.टी. बसच्या तिकिटांमध्ये दिलेल्या सवलतीचा नानाला आधार वाटायचा. या सवलतीचं श्रेयही तो मोठ्या साहेबांनाच द्यायचा. नानाच्या लेखी देशात घडणारी प्रत्येक चांगली गोष्ट किंवा योजना फक्त मोठ्या साहेबांमुळेच राबते तसं तो सगळ्यांना सांगायचा. सकाळी 7 वाजता जेवण करून खुंटीचा फेटा डोक्यावर बांधणाऱ्या नानाला आता 2-2 तास जेवणासाठी निष्ठत बसायची वेळ आली. एकाच स्वयंपाकघरातून साऱ्यांना जेवणाची ताटं यायचा नानाचा काळ आता राहिला नव्हता. ओसरीवर बसलेला नाना तिन्ही मुलांच्या चौकडीकडं टकमक पाहायचा. कुणाच्या घरातून लवकर जेवण येतंय का याकडे त्याचं डोळं असायचं. अनेक वेळा जेवणासाठी त्याला नातवंडांनाही हाक मारावी लागायची. एकेकाळी अख्ख्या गावची पोरं नानाच्या शब्दापुढं जात नव्हती. साहेबांच्या वशिल्यानं अख्ख्या गावाला अन्नाला लावणारा नाना आता स्वतःच्या दारात 2 वेळच्या अन्नासाठी तिष्ठत बसत होता. तारुण्यात मेहनतीनं कमवलेलं पिळदार शरीर आता धोंडीबा नानाला जड वाटू लागलं होतं. जेवणासाठी पाटावर बसल्यानंतर अनेक पदार्थांनी भरलेलं ताट पाहण्याची सवय लागलेल्या नानांवर ताटात एखादी भाकरी आणि भाजी देऊन ते समोर आपटल्याचा आवाज ऐकण्याची वेळ आली होती. गावात मर्जी आणि दरारा असलेल्या नानाला स्वतःच्याच घरात अपमानित होण्याची वेळ आली. वरचेवर नानाच्या शरीराच्या एका अवयवांनी साथ सोडायला सुरुवात केली. थोड्याशा अंतरावरचं माणूस ओळखणं त्याला मुश्किल बनलं. शेजारी बसून बोलणाऱ्याचं बोलणं ऐकण्यासाठी नानाला कान साथ देईनात. आयुष्याचा दिवस आता मावळतीकडं झुकण्याची जाणीव झाली. हरणाच्या वेगानं धावणारं शरीर गावचावडीपर्यंत यायला देखील साथ देईना. आता माझं काय उरलंय? पण मोठं साहेब पंतप्रधान झालेलं बघितल्या बिगर माझा जीव नाही जायचा, अशी आरवानीची भाषा त्याच्या तोंडी येऊ लागली. एका रात्री झोपेतच नानाच्या विवळण्याचा आवाज थोरल्या पोरानं ऐकला. त्याला जाग आली. ओसरीवर झोपलेल्या नानाच्या अंगावरचं पांघरून त्यानं बाजूला केलं. नाना आपला डावा हात उचलण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होता. अंग जड झाल्यानं त्याला हात उचलत नव्हता. डाव्या पायाचीही तीच गत झाली. अर्ध्या अंगाला सरसरून मुंग्या येत होत्या. अंथरुणावरून उठण्यासाठी नाना धडपडत होता, पण शरीर साथ देत नव्हतं. नानाचं तोंडही वाकडं झालं होतं. बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या नानाची जीभ जड झाली होती. अर्धांग वायूच्या झटक्यानं नानाचं शरीर बधीर झालं होतं. तो वाचला होता, पण नको असलेलं व्यर्थ जीवन त्याच्या वाट्याला आलं होतं. घराशेजारच्या जनावरांच्या गोठ्यात टाकलेल्या बाजल्यावर नाना दिवसभर पडून राहायचा. शेजारी ठेवलेल्या कळशीमधलं पाणी तांब्यात ओतून घेण्या इतकंही त्राण त्याच्यात राहिलं नव्हतं. कुणाला मागायचं म्हटलं तर आता नीट बोलताही येत नव्हतं. वेळेवर जेवण करण्याची सवय तर कधीच इतिहास जमा झाली होती. नाना अत्यवस्थ असल्याचं सगळीकडे समजलं. माणसं भेटायला यायची, तब्येत बघून हळहळायची, थोडा वेळ बसून निघून जायची. उरलेलं आयुष्य नानाला एकट्याला काढायचं होतं. नानाला पाहायचं म्हणून मी एक दिवस आवर्जून घरी गेलो. नानाकडं पाहून महाभारतामधील अस्थिपंजरी पडलेल्या पितामह भीष्माची कथा आठवली. 6.5 फूट उंचीचा, दमत्या कासऱ्यात न मावणारा नानाचा देह चादरीतून दिसत नव्हता. शेजारी बसून मी नानाचा हात हातात घेतला. किलबिलं डोळं करून त्यानं माझ्याकडं बघितलं. नाना, ओळखलत का मला? असं म्हणताच त्यानं स्वतःला सावरलं. बरा आला बाबा, निदान मरताना तरी भेटायला. आता हा दिवा कधी विझल ह्याचा नियम नाही. नानाला कुणीतरी मोठ्या साहेबांना कॅन्सर झाल्याचं सांगितलं होतं. त्यानं इकडं तिकडं बघितलं आणि मला कान पुढं करण्यासाठी खुणावलं. कानाजवळ तोंड आणून विचारलं, साहेब बरं हायती का? कुणीतरी सांगितलं त्यांना अमेरिकेला नेलंय म्हणून. हे तर कुणाला विचारायची सोय नाही. कुणी मला नीट बोलतंय का कुणी नीट सांगतंय. मला साहेबासनी लई बघू वाटतंय.
कुठं गाठ पडलं, कोण जाणं. जिथं आहे तवर माझ्या देवाला एकदा भेटू द्या र, एकदा मला भेटवा र. नानाचं डोळं पाण्यानं भरलं. डोळ्यातील अश्रू गालावर ओघळलं. ते पुसण्यासाठी नानानं प्रयत्न केला, पण हात उचलत नव्हता. अरे घरात कोणी आहे का? चहा आणा 1 कप. माझा जोडीदार आलाय र. नाना मला नेहमी जोडीदार म्हणूनच हाक मारायचा. त्याला कोणी अहो जावो म्हणलेलं आवडायचं नाही. बरा आला जोडीदार, जा म्हणावं साहेबांकडं. साहेब साहेब सारखं त्याचंच गुणगान आहे. नुसती हमाली म्हण माझं साहेब दोस्त आहेत. माझं नाव लावा आणि भीक मागून खावा. दुसरं काय काय केलं आम्हासाठी? राहायला घर नाही, मोठं बोलणं आणि मळगीत राहणं. साखर नाही घरात. स्वयंपाकघरातून कुणाचा तरी असा आवाज आला. स्वयंपाकघरातला आवाज कानात गरम तेल ओतल्यासारखा भासला. मीही शरमलो. नानाचा निरोप घेतला. वाटेनं जाताना मनात विचारांचं काहूर पेटलं. काय चुकलं नानाच्या सुनेचं? आयुष्यभर राजकारणाची धुनी धुणाऱ्या नानानं कुटुंबासाठी काय केलं? मन विचार करत होतं. चूक कुणाचीच नव्हती. ना नानाची, ना नानाच्या सुनेची, ना साहेबांची. काळाच्या ओघात सारं घडलं. आता वेळ निघून गेली होती. 4 दिवसानंतर नाना गेल्याचा निरोप मिळाला. 3ऱ्या दिवसासाठी स्मशानात गर्दी जमली होती. सगळं नातेवाईक वारंवार पाया पडलं तरी कावळा घास शिवत नव्हता. जवळ बसून घासाकडं पाहणारा कावळा पुढे येत नव्हता. नानाचा आत्मा त्याला हुसकावत होता. काय अडी असावी नानाची? अनेक जण कुजबुजत होती. कावळा घास शिवायला धजावेना म्हणून गाय आणली, पण तिनंही हाताला हिसडा मारून घराकडे धूम ठोकली. नानाची कोणती इच्छा अपुरी असावी याचा विचार करतानाच माझ्या मनात आलं, मोठं साहेब पंतप्रधान झालेलं नानाला बघायचं होतं. कदाचित त्यामुळंच नानानं अडत धरली असावी. घास ओढ्याला पाण्यात सोडून गर्दी ओसरली. त्या गर्दीत मला कितीतरी माणसं दिसत होती. आयुष्यभर आणि मेल्यानंतरही नेत्यांच्या मोठेपणाची निष्ठा जपणारी, अगदी धोंडीबा नानासारखी. पण एक प्रश्नही होता, मोठ्या साहेबांनी त्याची किती दखल घेतली? उत्तर त्यांनाच माहीत.